पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकांचा इतिहास मोठा रंजक आहे. 2002 मधील निवडणुकीनं तर सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. कारण होतं भोसरी परिसरातलं राजकारण. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पक्षाची पहिलीच महापालिका निवडणूक होती. मात्र त्यावेळी भोसरीतून दिग्गज नेते असलेले विलास लांडे यांचं तिकीट कापण्यात आलं. माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांचे पुत्र ॲडव्होकेट नितीन लांडगे यांना पक्षानं रिंगणात उतरवलं. लांडे यांचा संताप अनावर झाला. तेव्हा ज्ञानेश्वर लांडगे यांचे राजकीय वजन एवढं होतं की अजित पवार यांनाही काही करता आलं नाही. नेमक्या त्याच वेळी शरद पवार परदेशात गेलेले. लांडे यांनी बंडाचा झेंडा फडकावला. भोसरीत राष्ट्रवादीची एकही जागा निवडून येऊ देणार नाही असा चंग त्यांनी मारला. घड्याळाचे 12 वाजवणार असं सुद्धा त्यांनी जाहीर केलं. त्यांनी अपक्षांचं पॅनल तयार केलं. चिन्ह होतं प्रवासी बस. ही बस एवढी वेगात धावली की भोसरीत राष्ट्रवादीचा सुपडा साफ झाला. तेव्हाचे भाजपचे नेते अंकुश लांडगे आणि विलास लांडे यांनी आतून हातमिळवणी केली. लांडे यांची राजकीय ताकद चाणाक्ष शरद पवारांना त्यावेळेस माहीत होती. त्यामुळे अखेर लांडे यांना पुन्हा राष्ट्रवादीत आणलं गेलं. झालं गेलं विसरून जाण्याचा सल्ला अजित पवारांनी सुद्धा तेव्हा दिला. त्यामुळे विलास लांडे पुन्हा राष्ट्रवादीसोबत आले आणि 2 वर्षातच त्यांना राष्ट्रवादीकडून आमदारकीचं तिकीटसुद्धा मिळालं. हा किस्सा तुम्हाला कसा वाटला लाईक कमेंट करून सांगा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.